आषाढभूत नजरेला जेव्हा जेव्हा या मांडली पावलं पडतात तेव्हा सहज सहज मागे वळून पाहते तर उमटलेल्या पावलाच्या कशात मी काय शोधते. या उमटलेल्या पावलाच्या कशात मी माझे जीवन शोधते. माझ्या स्त्रीत्वाची मला लहान वाटते. मला स्त्री जन्म मिळाला नसतं तर बरं झालं असतं. माझ्या माते पित्याने मला जन्म दिला, संस्कार घडविले. ज्या दिवशी या दोनातनी दाखवटीने प्रेमाला ज्या पुरुषाच्या कंठी अर्पण केली उभ्या भरल्या संसारिक मला फार मोठ्या अपेक्षा मनाला सुखद वाटणाऱ्या गोष्टीचा एकदा हव्या झाला की ते सुख केव्हा मिळेल अशी उत्सुकता निर्माण होते. मला कोणी सांगेल का ही इच्छा माझ्या मनात निर्माण झाली अतिशोक्ती म्हणायची. मी इतर स्त्रियांप्रमाणे मी सुद्धा एक स्त्रीच आहे ना. मग विघ्नहर्त्या गणेशा माझ्या बाबतीतच हा अन्याय का? मी असं कोणतं पाप केलं आहे? कोणत्या जन्मीची मी पातकी आहे? तुला तरी का दोष द्यायचा? कारण तू माझ्या एकटीचा असतास ना तर अधिकारानं सगळं मिळविल असतं. अरे विघ्न करताही तूच आहेस आणि विघ्न हरताही तूच आहेस. कदाचित मी चुकत असेल. मी तुझ्या आतापर्यंत भक्ती केली त्या भक्तीत माझ्यातूनच खंड पडला असेल. तेव्हा पण विश्वास होत्याने मी केल्या भक्तीच प्रेम मला कोणीतरी कधीतरी ते सुख देईल. पण जसं वाटलं तसं घडलंच नाही. हे माझं दुर्दैव आहे. माझ्या नशिबी ते सुख नसावं. पण तेव्हा विघ्नात त्या गणेश हा मुलगा नाही पण एका स्त्रीला एका कन्येला जन्माला घालून आई म्हणून मिळवायचं मनापासून वाटत. पण नेपुत्रीपणाचा कलंक घेऊनच माती जगाची वेळ आणली असते तर तुला तरी दोष काय आहे? बस भक्तीवरचा विश्वासच उडत चाललाय. कारण तू देव घेतोस तेव्हा देतोस यावरचा विश्वास संपत चाललाय. यानंतर तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. कारण आपण ते सुख मी कधी घडून जाऊ शकत नाही. शेवटी निपुत्रीपणाचा कलंक घेऊनच मला मरावं लागणार आहे ना. पण मला स्वतःची लाज वाटते. इतरांसमोर जाण्याची लाज वाटते. आयुष्यभर कारण नसताना हे दुःख भोगावं लागतंय याची खंत आहे. निषेधीने तळमळल्या
सौभाग्य सौभाग्य मनोरमा तुझ्या नित्याच्या हास्य वदनानं या तुझ्या पद्मय परमेश्वराचं तू स्वागत करतेस. आतापर्यंत मनोरमा तुझ्या डोळ्यात पाणी. मनोरमा अगर लग्न झाल्या दिवसापासून आज मी तो संसारात कोणत्याही गोष्टीची तुला आम्ही कमतरता भासू दिली नाही. नव्हे तर प्रत्येक तुझे लाड आम्ही पुरवलेले आहे. तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? म्हणूनच मला वाईट वाटलं. कुणी काही बोललं का तुला? नाही. कोणी तुझा अपमान केला का? मग काय तुम्ही माझ्यावर अति प्रेम करता ना, हा म्हणून वाईट वाटतं. अति प्रेम करतो म्हणून वाईट वाटतं. तुम्ही माझ्यावर काय रागवत नाही. महाराणी का आपल्यापासून दूर राहत नाही? कठोर शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडू लागले. राजा तुम्ही अति प्रेम माझ्यावर करता. संसारातून मला तुम्ही दूर का लुटत नाही? महाराणी असे कठोर शब्द का बाहेर पडतात? याचं नेमकं कारण काय? तुम्ही जेव्हा जेव्हा येता ना, हा तेव्हा तुमच्या समोर पाहण्याचं धाडस सुद्धा होत नाही. काय? माझी मला तर लाज वाटते. महाराणी तुमच्या जागी जर एका दुसरा पुरुष असताना तर हा मला आपल्या जीवनातून केव्हा दूर लुटून दिली असती. का माझ्यावर एवढं प्रेम करता? काय मी केलंय? काय दिलंय? आलामच्या अगं तुझ्या नेत्रामध्ये एकसारखा गंगा जमुना बाहेर पडू लागल्या. स्वतःच्या नशिबाला तू दोष देतेस. तुझे दोष कशासाठी असेल सांगतोय हा राजा चंद्रसागर. तुम्ही पुरुष आहात हो. तुम्ही पुरुष आणि हृदय. पण आम्हा बायकांचं तसं नाही हो. आम्ही बायकांना डोळ्यात हा तुमच्यासारख्या पुरुषाच्या हृदयाला झालेले खोल जखम त्या जखमेतून भळभळ वाढत कधीच कोणाला दिसत नाही. पुरुषाचं दुःख या विश्वात कोणालाही दिसलेलं नाही. तुमच्यासारखं मला जर हृदय असतं ना तर हा. बरं झालं असतं. म्हणजे ही वेळ क्षणोक्षणी मला स्वतःवरच राहिली नसती. स्वतःवरच राहिली नसती. तुझ्या बोलण्याचं गांभीर्य राजा चंद्रसागरच्या मस्तकात येऊ लागलं. केवळ लग्न झाल्या दिवसापासून अगदी आज मितीतोवर कधी तुला मी दूर लोटलं नाही. पण आज मन तुझा भेटायला लागलाय. मनोरमा खरंच तुम्ही किती मनाचे मोठे आहात. रडू नकोस. ऊस द्याचवा. कारण आता या क्षणापासून मनोरमा तुझ्या रक्ताचा दिवस संपतोय. किती दिवस या शब्दाने माझी समजूत काढणार आहात. तुम्हाला काय वाटतं अशा शब्दावर विश्वास ठेवून मी हे सगळं विसरून जाईल? मनोरमा अहो, अगं ते घडलं ते माणूस कधी विसरू शकत नाही. हे सगळं तुम्ही पुरुष विसरू शकता हा पण मी नाही. मनोरमा मला सांगा मी काय अपराध केलाय हो? आपला अनेक नाहीत पण एखादा तरी अपत्य असावं असं मला क्षणोक्षणी वाटतंय. अगं, प्रत्येक तो माझा स्त्री ऐकत नाही का? कसं त्या देवानं आज सगळ्यात अशी वातुटी का ठेवली? अगं प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कुशीला एखादा तरी मूल खेळावं, आपल्या मांडीवर खेळावं, त्या मुलाचे राम राम तुळवावे. पण काही वर्षाच्या सुखापासून आपण दोघंही वंचित आहोत. पण आणि याचा दुःखामध्ये शेतून जातोय. रागवणार नाही ना? राघव तुमच्या माझ्या प्रेमात कमतरता पण देणार नाही ना? मनोरमा आतापर्यंत इतके आघात आम्ही सहन केले. मग ते आघात सहन करून या प्रेमात कसुमारी फरक पडला नाही. खरे मग आता तरी प्रेमात आम्ही तुला दुरापास्त काय करू? नाही काय मला एक गोष्ट सांगायची आहे. सांगायचंय? हो. काय सांगायचंय? म्हणजे निपुत्रिकपणाचा कलंक आपोआप धुवून निघेल काय? असा मार्ग आहे माझ्या जवळ. अगं मार्ग भरपूर आहे आणि तो मार्ग तू निवडलास. काय मार्ग आहे?
अशी मुळीच करू रागवणार नाही. मग तर झालं. आपल्यापासून दूर लोटून दिली नाही म्हणजे झालं. मनोरमा, काय झालं काय? मार्ग सापडलं तुला? काय सापडलं ना? म्हणजे काय आहे, निपुत्रिकपणाचं कलंक धुवून काढण्यासाठी ना जायला जावा तो. तुम्ही तिकडे पहा. मी इकडे पाहू? अगं सांगणार कुणाला मी तिकडे पाहिलं तो? नाही, कान तेवढे इकडे राहू दे. कान तुझ्याकडे ठेवू, नजर माझी नको. बरं, हरकत नाही. आता काय तुझी इच्छा आतापर्यंत मोडली नाही, काय? आताही मोडणार. काय? तुमच्या समोर नजरेला नजर मिळवण्याचं सामर्थ्य नाही ना. बरं, हरकत नाही. आता तुझ्या तिकडे इच्छेचं. पाहत असताना हम्म. मी काय सांगते, याकडे जर तुम्ही कान देऊन ऐकलत ना तर सांगायला बरं. आमचे करणं अगदी आतुर झालेले. तू काय सांगतेस ते ऐकायला. हो, काय झालं? नाही सांगते ना, हा, रागवणार नाही ना, मुळीच नाही. मला माहेरी पाठवून देणार नाही ना. आतापर्यंत कधी दिलं का पाठवू? काय? आपल्यापासून दूर लोटून देणार नाही ना. अगं नाही, तुला सांगायचंय की नाही? नाही सांगते ना. आता लवकर सांग. निपुत्रिकपणाचा कलंक दूर करण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न कसं- मनोरमा! सहज शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडू लागले. निपुत्रिकपणाचा कलंक धुवून काढण्यासाठी राजा तुम्ही दुसरा लग्न करा. वाटलं नव्हतं का तू या थरापर्यंत जाऊ शकशील? म्हणजे माझ्या प्रेमात काही कमी राहिली का? नाही हो. निसंतानतेचा खापर मी तुझ्या मस्तकावर फोडलं का? नाही. आपल्याला संतान नाही म्हणून मी तुला कधी दोष दिला का? मग तू हे असं का बोलतेस? मग हे असं का बोलतेस तू? तुमच्या माझ्या पश्चात राजगादीला वारस नकोय का? अगं, आपल्या पश्चात या राजगादीला वारस लाभावा म्हणून हो. तुझ्या माझ्या प्रेमाची ताटातूट होणार आहे का? मी शपथपूर्वक सांगते, हा, जर माझी इच्छा पूर्ण केलीत ना हा. तर आम्ही सख्या बहिणीप्रमाणे वागू. एक गोष्ट लक्षात ठेव, दोन तलवारी एका म्यानात कधी राहू शकत नाही. तद्वत एका पती समवय दोन बायका सुखानं कधी संसार करू शकत नाही. तुमच्या दोघात विटंबनात मला निर्माण करायचा नाही आणि जेणेकरून माझं आयुष्य मला काय झालं काय? संशय येतो. काय झालं काय? संशय? नाहीतर काय, तुझ्यावर माझं कालही प्रेम होतं, आजही आहे. हे सगळं खरं आहे. मग? पण मला सांगा, हा. तुम्ही म्हणता पुरुष तसे आम्ही बायका आहोत. म्हणजे काय झालं काय? मी कधी भांडण करते? कधीच नाही. कसं करतात माहित आहे? भांडण तू करतच नाहीस आणि माझ्याशी तू करणार नाही, कारण मी तेवढं प्रेम तुझ्यावर करतो. तुमच्याशी नाही हो. मग तुम्ही जो संशय धरलात ना, तिच्याशी हा, काय माहितीये आणि का? तशीच वेळ आली समजा, माझ्या बरोबर जर भांडण करायला सुरुवात केली ना, मी तोंड मिटून गप्प बसेल. तुझा स्वभाव तुझे गुण मला माहिती. त्यामुळं काय स्त्री तोंडावर सांगेल आम्ही भांडणार नाही म्हणून, पण ज्यावेळी अस्तित्व सिद्ध करायची वेळ येते ना त्यावेळी ते कमरेला पदर भोचून तुम्ही भांडण्यासाठी उभ्या राहणार. त्यामुळं असू देत असू देत, हे आम्ही सगळ्याच काही तशा नाही. तुझा जो काय मनात विचार आहे त्या विचाराला इथं स्थिरता प्राप्त करून दे. पण का त्या अरे शिवाय हा जो कलंक आहे, पण मी म्हणते, विश्वासाने सांगते, हा प्रश्न सुटू शकत नाही. हा प्रश्न आता सुटलेला आहे. सुटलेला हा प्रश्न सुटलेला आहे. माझी खोटं तर बोलत नाही ना. मी तुझ्याशी खोटं बोलत नाहीये. माझं मन शांत व्हावं यापेक्षा तुमचे प्रयत्न नाही. तुझ्या मनाचं समाधान व्हावं यासाठी आमचे प्रयत्न मुळीच नव्हे. मग मला सांगा, हा प्रश्न कसा संतान सुटला? सुखापासून आतापर्यंत आपण वंचित होतो. मग मनोरमा, मार्ग सापडलाय. कोणता? तो मार्ग जर आपण पूर्ण केला असेल तर निश्चितच आपल्याला संतान सुख प्राप्त होणार आहे. कसं तो मार्ग कोणता काय आहे? केलं ना सांगा. राज्य काय केलं ना, प्रसादाचा निपुत्रिकपणाचा कलंक धुवून जात असेल ना, तर मी कोणतेही दिव्य स्वीकारायला तयार आणि आहे. राजप्रसादाच्या ठिकाणी मी विराजमान झालो आणि साक्षात त्रैलोक्यवंत पुरुष नारद मुनी यांचं तिथं येणं झालं का का आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडल्याने हीच वागेश्वरी वागेश्वरी? राजा चंद्रसागर हं? तुझा कलंक धुवून काढण्यासाठी हा संचलताना हा जगदोद्धार इथपर्यंत आलेला आहे आणि तो
आणि तुम्हाला दिव्य करावं लागणार आहे. एवढंच ना हो. आतापर्यंत व्रत वैकल्य केली, हा. काय केलं ते कमी केलं का? निश्चितच अनेक उपवास केले, व्रतवैकल्य केली, हो. यज्ञ याग सुद्धा केले, पण त्या गणेश तुम्हाला माहित आहे ना, गणेश पूजन झाल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही मुखात मी कधी घेत मान्यच आहे. नाही. मग त्या या एका व्रताची भरोसा समजायचो. व्रत? त्या आराध्य विनायकाचं हे व्रत हं. एकांत स्थळी जावं. सूर्योदयापूर्वी मातीची गणपतीची प्रतिमा तयार करावी. हा, हा. ओम गंगणपतये नमः या मंत्राचा उच्चार करून हा. आधी षोडशोपचारे त्या गणपतीच्या मूर्तीची पूजन करावं. आणि असं जर काय केलं असेल तर निश्चितच आपल्याला सत्यांश प्राप्त होणार आहे. ब्राह्मणाच्या मुखातील शब्द आहे, त्या विघ्नहर्त्याची सूर्य प्रकाशामध्ये सत्य आणि सतेज आहे. विघ्नहर्त्याची या भावनेने या श्रद्धेने जर भक्ती केली तर आपली इच्छा पूर्ण होणार. इच्छा पूर्ण होणार या आहे. गणेशा कळत नकळत माझ्या तोडून काही वाईट शब्द झाले असतील क्षमा कर. वाढलं होतं पण त्यानंतर त्या देवाची भक्तीच करायची नाही. आता भक्ती करायचीच आहे. आणि त्याचबरोबर हे जे काय तुझ्या मनात विचार आले होते, हे विचार जर परत आले तर कायमची माहिती पाठवून दे. काळजी करू नका. हा. हे सगळे विचार आजच्या मारूनच टाकणार. आजच मारून टाक, आत्ता मारून टाक. या क्षणापासून व्रताच्या लढाईला सुरुवात आपल्याला करायची आहे. कसला? काय झाला घोटाळा? तुझ्यामुळे प्रत्येक वेळी घोटाळा होतो. तुझ्या सगळ्या रीतिरिवाज, चालीरीती, सवयी सगळ्या मला माहित आहे, त्यांना कुठं माहित आहे. नाही, हे बरं केलं. पण एक बहीण जरी त्यांची असलीस ना तरी अधिकाधिक तू कुणाच्या सहवासात असते. बरी सापडलीस आज. हा रसगाव माझ्याकडून आमचे मित्र उत्कृष्ट पखवाजवर हेमंत मेस्त्रे त्याचकडून करायचा बहुमान करून लाखलाच वर्ष हेमंत मेस्त्रेच्या आभारान अर्थ शिकायचा आनंद. ही तुझी मैत्रीण, तू हिची मैत्रीण. आता तुम्ही गप्पा मारणार म्हटलं तर मी इथं थांबणार नाही. ओ, नको, नको. काय झालं? मी तोच विचार करतो. मी काय म्हणते, ही तुमची लाडकी बहीण, हो तुम्ही त्यांचे भाऊ लाडके बंधू. लाडका अगदी. काय झालं कुठे का होती सगळीकडे? अलीकडे नीतीनं मागत होती. हो पण विचार महत्वाचा आहे. नाही नाही, ती येत माझ्या- होती रोज, येत होती रोज. तुम्हीच नव्हता. मी नव्हतो. हा. असेल काहीतरी का पण काय माहितीये का तुम्ही दोघे अगं महत्वाचं काम करी. काय? न्यायासाठी आता तुझ्याकडे आम्ही आलेलो. नाही. माझी आज्ञा घेऊन इथं आली. जी वार्ता मी तुला सांगितली ना ती हिला कथन करायची होती. माझा अगोदर निघाली पण पोचली माझ्या नंतर. यालाही कारण आहे. काय कारण? म्हणजे हे तुम्ही मला सांगितलं हे सगळं हिला सांगायचं होतं. मी तुला सांगणार होते. म्हणूनच म्हणाले. हात आल्या, घोटाळा आल्या. केला. काय प्रत्येक दिवशी असाच घोटाळा होत असतो. हो. म्हणजे तुझ्या दृष्टीनं एखादी गोष्ट यायच्या अगोदर मला तुला सांगायची असते. हो. ती नंतर सगळ्यांच्या मागून सांगतेस. यालाही कारण आज काय घडलं माहितीये का? होतीस कुठे, होतीस कुठे? स्वयंपाकगृहात. कशाला नक्की? कशाला म्हणजे काय करत होतीस का? आता ही आनंदाची वार्ता एवढे आहे. आचार्य आमच्याकडे आहे. अलीकडे पाककलेत तुला सगळं येतं म्हणा. लग्नाचा विचार करायला इथं हरकत नाही आपल्याला. हो तसं नाही. पण वाक- आनंदाची वार्ता मला द्यायचीच होती. मग पाककला करण्यासाठी माणसं आहेत. हो मग नक्की सांग, तू खोटं बोलू नको. खरं सांगते अगं तुझ्यासाठीच गेले होते पाकगृहाच्या ठिकाणी. कशाला ती ती? ती तुझी यशस्वी नीतीच्या बरोबर गेली होती. जीवाभावाची मैत्रीण. तसं नाही ना? तिच्या सोबत नाही. नाही मग तिला नाही उद्योग आणि तुला नाही धंदा. नित्यशा मी तिच्या सोबतच जाते पण आज मी तुझ्यासाठी गेले होते. याला काय माहिती कुठे कुठे हो, का? कुठे? हा? ही भेटीसाठी गेली होती. स्वयंपाकगृहात गेले मलाच होते. का? मग मला सांगा, त्याला तूही सांग ही वार्ता तुला कशी समजली हो? राजप्रासादाच्या ठिकाणी चोरून ऐकलंय. म्हणजे दरबारी गेली होती चोरून नाही. मग? यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता तिथं मी ऐकलं सारं. तुम्ही काहीतरी काही त्याच्यावर आळ बोलत घेऊन टाका. आळ घेत नाहीये. जे
जे मागून ऐकलं जातं ते चोरूनच ऐकलं जातो. नाही हे आता. खरंय. तसं ऐकलं पण तिने कबूल केलं. पण आता काय काय? कसं काय? मी व्रत सांगितलं तिला. पण ताई मी कशासाठी पाचगृहात गेले होते? काय? आनंदाची वार्ता होती. हम्म. गोडधोड काहीतरी करावं. हा, हा. बरोबर हुशार आहे. संस्कार आपले. ताई माझ्या खाण्यापिण्याबद्दल हिला सगळं माहित आहे. हो. होय तर तिला माहित आहे वहिनी तिखट काही खात नाही. सारखंही पण गोडधोड. ते जाऊ दे. स्वयंपाकगृहात गेलीस. पदार्थ कुठे आहे? काय आहे काय आणलं गोडधोड पदार्थ कुठे आहे? घेऊनच येणार होते. मग सांगितले ना सेवकाला घेऊन येऊन. संपले. नाही येतोय. बरं आता हरकत नाही. आता तुलाच घेऊन जाणार. ही तुझी वहिनी आता व्रत करण्यासाठी जाणार आहे. मला वेळ नाही. त्यामुळे हे बघ माझं लक्ष आहे खाण्यापिण्याजवळ नाही. मग महत्वाची गोष्ट आहे. व्रत पूर्ण करायचं आहे. हा. आणि ते व्रत पूर्ण करणं महत्वाचं आहे. आपण नंतर बोलू. नंतर म्हणजे उद्यापासून ए आपली थांब. तू एकटी कुठे निघाली? काय आकाश ही? हो. अगं, व्रत एकटीलाच करायचं आहे. एकांत तरी. तुला हिला माहित आहे म्हणाला. मला सारं काही माहित आहे. गंगातीरी निघाले. हो. पूजा अर्चा पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणूनच आतापासून मी तुझ्या सोबतच येणार. कशाला? हो. अगं व्रत ती करणार आहे. आता पहा. तुझं काम काय तिथं? काय म्हणजे? मग इकडे. काय? तुझी इच्छा वाईट नाही. मला इच्छा चांगली आहे. हो. पण एवढी गोष्ट जर त्यांना सांगायला गेलीस ना मार खावा लागेल. याच कारण आहे. काय? कारण मी कुठे मनोरंजन करावं यापेक्षा जात नाही. नाही नाही मी मनोरंजन करायचं मला माहित आहे. मग मी कशासाठी तुझ्या बरोबर भक्ती करण्यासाठीच येते. काय एकांत तरी हो. नशीब रे देवा. काय झालं? तुझं काही ठरता येत नाही. हा? काय झालं? ठरते. ठरतं? ठरवा. वहिनी तुझी शपथ घेऊन तू सांगते. आणि भक्ती करायला हो. तुझी शपथ. बरोबर बा गणेशा बऱ्याच वर्षांनी चांगली बुद्धी दिली आहेस. नाही तर तुझं लक्ष कुठे असतो. असंच बोलतो मी. काय झालं? अहो काय? मी काय म्हणते ती माझ्यासोबत येते का माहित आहे. का म्हणून? मी भक्ती करायला निघाले ना. अगं तुला एकटीला व्रत करायचं पण आहे. तिला सुद्धा वाटतंय काय ते? भक्ती करावी अशी. मग कुणाला? मला केव्हापासून? दादा मार्गातून येताना घाबरली नाही ना कुणाला? नाही तुला नाही घाबरत. मग हे असं कसं काय होऊ लागलं? मला अचानक भक्ती करायची बरं आहे. तू तिच्या बरोबर जाणार. हो. आतापर्यंत कधी भक्ती केलेली तुम्हाला माहिती नाही. अहो, पण ते आता दुसरी गोष्ट करी. आजपासून करणार हा, आहे. उद्या लग्न झाल्यानंतर वेळ संसार नको का? आणि ते तिने आतापर्यंत केलं नाही. पण मी सगळं शिकवी. आणि दुसरी गोष्ट काय आहे पूजनासाठी लागणाऱ्या समिधा फुलं गंध अक्षता म्हणजे उडी जर काही सामान्य करून देण्यासाठी हिला- होय म्हण होय हो, हो. म्हण, होय म्हण. म्हणजे आता काय माहितीये का, तुम्ही दोघी जणी एकत्र राहिल्यामुळे मला तुम्ही बोलू देणार नाही आणि मी बोलल्यावर तुम्ही काही ऐकणार नाही. आणि तुम्हाला माहित आहे ना हिच्याशिवाय माझा पाय हलत नाही. माझ्याशिवाय हिचा हात हलत नाही. बरोबर आता ना? जरा थांबा. तू पण हिच्या- बोलायचं मात्र हिच्या शॉक नाही, नाही मला. तुला जर जायचं असेल तिच्या बरोबर जाते तू सांगशील तसं तिनं वागायला नाही, हवं. नाही, ऐकेल ना. ही सांगेल तसंच तू वागायचं. सगळं तुझंच ऐकणार हो आहे. ना? तक्रार जर माझ्या कानावर पडली माझ्यासारखा वाईट कोणी नाही. दादा हा काय हा मी तुझी बहीण आहे ना. तुझ्यावर विश्वास आता हळूहळू कमी होऊ लागला माझा. काय नाही, नाही, मी आहे ना, मी आहे. मी शब्द देते तुम्हाला तसं तशी ती वाईट वागणार नाही. होय ना? हो. मग आता लवकरात लवकर व्रताच्या तयारीला हो, लागा. आता. उदय! आराम ठेवण्याचं बघतो. काही लागलं तर स्वतःच करतो. गणपती गजानन, तुझ्या कृपाशीर्वादानं या व्रताची सिद्धता आता परिपूर्ण होणार आहे आणि तो माझा कलंक निश्चितच दूर असतो.
शांतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि हे माझ्या पिनाकपाणी डमरूधरा नागभूषणामावरा हे गिरिजावरा नीलकंठा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी अवंतीचा राज करता राजा सर्वेश्वर भक्ती भावे प्रणाम करतोय भक्ती भावे प्रणाम करतोय खरोखरच मनोमनी समाधान वाटू लागले पुष्यकालाने आदित्य मंडलात जन्म दिला पक्षीराजानं पाठ झाल्याची जाणीव देतात निद्राधीन असलेला आमचा देह आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला प्रातक विधी संपल्यानंतर ज्या माझ्या माता पित्याला मी माझ्या जीवनात माझा आदर्श मानिला नव्हे तर ज्या परमेश्वराची एक निष्ठतेने भक्ती केली त्याच परमेश्वराचरणी नतमस्तक होऊन या अवंतीच्या राजप्रासादी आमच्या राजप्रासादाची एक एक पायरी चढता चढता चौबाजूला मी कटाक्ष टाकीला बालदार मालदार अमात्य चौदार मंत्रीगण महोदय आज प्रत्येकाचं प्रसन्न वदन पाहिजे नव्हे तर प्रत्येकाच्या मुखावरती निघणारा जय जयकार ऐकला मन समाधानी वाटलं कारण ज्या माझ्या गुरुदेवतेमुळं आज राजा या संज्ञेस मी पात्र ठरलो ज्या माझ्या गुरुमाऊलीनं मला ज्ञानाचं अमृत पाजलं ओम अज्ञानां तिमिरान्धस्य ज्ञानांजनं शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः आमच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर केला ज्ञानाचं अंजन आमच्या डोळ्यात घातलं नव्हे तर ज्ञानाचे बोध मला दिले त्या माझ्या गुरुमाऊली चरणी राजा सर्वेश्वरचा प्रणाम खरोखरच या अवंतीच्या राजप्रासादी आमची पावलं पडली आमच्या नावाचा जय जयकार ऐकला आणि कुठतरी राजा म्हणून आम्ही सार्थकी ठरलो याचा सार्थ अभिमान वाटू लागला कारण प्रजा सुखी तर राजा सुखी जो लाखांचा पोशिंदा म्हणून नटला जो लाख जणांच्या हितासाठी नटला ज्यानं हाती अंकुश लेखणी लगाम घेतली आणि धर्म न्याय नीतीनं या अवंतीचं राजगड जो चालवितोय तोच हा परमेश्वरी अंश म्हणजे राज करता राजा सर्वेश्वर आज समाधान याच गोष्टीसाठी वाटतंय जिथं व्याघ्र आणि फिरव एकाच ठिकाणी पाणी पिताय हीच माझी अवंतीची नव्हे तर जिथं प्रत्येक जण सत्याचं आचरण करतोय नव्हे तर इतरांना त्रास न देता स्वतःचं जीवन जो व्यथित करतोय आणि या लाख जणांच्या हितासाठी राज करता राजा सर्वेश्वर म्हटलाय खरोखरच आज मन समाधानी होतंय कारण 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालात ज्या माझ्या गुरुदेवतेने मला ज्ञान दिलं आणि त्याच ज्ञानाचं यथासांग स्वतःच्या जीवनात आचरण आणून आज साऱ्या जनतेला न्यायदान आम्ही देतोय पण भगवान निमित्त मात्र आम्ही अवतरली करता करविता तू आहेस कारण तू दिलेल्या प्रेरणेनुसार आम्ही आमच्या जीवनात यशाचा मार्ग आखतोय ज्या मात्या पित्याला मी आमच्या जीवनात आदर्श मानिला त्या मात्या पित्याच्या इच्छेसाठी नव्हे तर या माझ्या क्षात्र कुलाच्या विकासासाठी जो क्षात्रवंताचा धर्म आहे तो क्षात्रवंताचा धर्म हाती घेऊ हो ब्राह्मणांच्या रक्षणासाठी चापबाण हाती घेऊन आज न्यायदान आम्ही करतोय असत्याला या अवंतीच्या नगरीत धरा नाही अधर्माचं आचरण कोणी करत नाही असा धार्मिक परंपरे राज करता म्हणून आम्ही नटलो खरे पण परमेश्वरात तुझा आशीर्वाद मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः महादेवाय ते नमः देवा तुझ्या कृपेचा आशीर्वाद आणि तोच आशीर्वाद आमच्या मस्तकी असल्यामुळं आज राज करता यशस्वी ठरला रमंज रयत आणि दमंज जतन ज्यानं या लाख जनतेचं जतन यथायोग्य केलं तो राज करता आपल्या जीवनात सार्थकी ठरला आणि म्हणूनच दे या राज करताना तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे कृपेचा आशीर्वाद ओम नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः षण्मदेवा मनाला समाधान वाटलं तुझं ध्यान चिंतन केलं तुझं नामस्मरण केलं खरोखरच दिवस भाग्याचा वाटू लागला पण आजच्या दिनी मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती इच्छा कोणती असेल तर उचित क्षत्रिय असेच मृगया शास्त्र असे बोलते क्षात्रवंताचा धर्म म्हणजे मृगयास साध्य करावी मग जे आमच्या कमरेला विळखा बसलेली तारिणी यमाच्या तारिणीला रक्त स्नान करावं आणि शास्त्रवंताचा धर्म अगदी यथोचित मानून घ्यावा यासाठी दान करणाराचा त्याग करावा अरण्यात काय झालं मागापासून? तुझं लक्ष नाही. वा 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 वा. कित्येक दिवसानंतर या एकांतर स्त्री आपलं आगमन झालं. तिकडे लक्ष द्यायचं नाही. काय आता लक्ष द्यायचं नाही आपलं म्हणजे? आगमन कशासाठी झालंय? पण पाहिलं तर देवाची भक्ती करण्यासाठी. हो. मग भक्ती करते वेळी एकाग्र चित्तानं भक्ती करायला हवी. हो सारा आणि या श्रद्धेनं केली ना भक्ती तर पण ताई आपण आता इथे आपण आलो केलेली भक्ती देवाच्या विरुद्ध होत असते. पण तुझं आपलं भक्तच काहीतरी. पहा ना चौबाजूनी भरलेला हा असं म्हणतात आणि असं म्हणताच्या ठिकाणी आल्यावरती तो आज आहे
कालही तो असाच होता, उद्याही परवा बघितलंस तरी हे सगळं असंच असणार. काय सांगते? मग तुला काय वाटतं? बदलत चाललंय. हा? मुळीच बदलणार नाही, कदाचित तू बदलशील. पण हे सारखे बदलणार नाही. तिकडे लक्ष नको, चल लवकर, वेळ मी जायला काय नको. म्हणते? काय? भक्ती तर करूया, हा. पण आता इथं आलोच आहोत हा. ना, तर या साऱ्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेऊया. क्षणभर का होईना, मनाचं माझ्या समाधान सुद्धा होईल. अगं समाधान किती वर्ष समाधानात बुडणार आहेस? काय झालं? हे आता अलीकडे विसरायचं. काय? अगं कित्येक दिवसानं झाले. जमलंच ना, देवाची कृपा झाली हा. तर लग्नाचं वय आहे तुझं. काय सांगते? अजून मी लहान आहे. हा. अजून मी करूया. काय ग? काय? साधारण आणखी किती वर्ष कुठे आहे ती? कधी करणार साधारण? आता कशाला विचारते? पाहू पुढचं पुढे. म्हणूनच म्हणते, काय? प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक वेळीच केली म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत होत असतात. हो, पण ऐक ना, मला तर इथून कुठं जाऊच वाटत नाही. रत्नमाले, काय? हा हा. मला शब्द दिलायस तू. हो 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 हो. तू सांगशील तसं वागणार, तू बोलशील तसंच करणार. तुला मनोरंजनच करायचंय ना? नाही नाही, मनोरंजन नाही. भक्तिभावे पूजा करायचं. तुझं मन मारणार नाही कमी, पण आज नको. हा. उद्या इथे आलीस ना, चालेल. उद्या पाठव ना दादा. मी पाठवीन ना. दादाची तू तुम्ही काढणार. मी जरी आले नाही तरी तू उद्या ये. काय? नाही नाही. शोभा पाहण्यासाठी. आता येतानाच बघितलंस ना, दादा ओरडत होता. म्हणूनच म्हणते, काय? ती वेळ येऊ नये म्हणून वेळेत पूजा करायची. अगं, चल कुठे? जरा सुद्धा तुझं लक्ष नाही ग. वहिनी. म्हणून तुला प्रत्येक वेळी सांगते, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा माझ्या सोबत राहा. तर नाही. आता आहे ना तुझ्यासोबत. आज आहेस कुठे? उद्याच काही खरं आहे? आमच्या घरी चला. हे बघ, मी ज्याप्रमाणे भक्ती करते ना त्याप्रमाणे भक्ती करायची. चला. नाही आता चला. अगं, एवढे श्रम का करतो आपण? तुला आत्या व्हायचंय ना? होय तर. हो हो. हा. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. गणपते नमः. गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. ओंकाराचा कल्पतरू. ओंकाराचा कल्पतरू. त्यात गजानन.
म्हणतात ते काही खोट नाही. मागणारा मागतोय पण देणारा देतो दोन. असू दे म्हणजे दादांचा भागणार आणि माझाही काम होणार. चांगली गोष्ट आहे. आमच्या सारखे पराक्रमवीर मिळवलंय म्हणून देवाची भक्ती करताय. अशा आदर्शवादी स्त्री मिळाल्या बायका म्हणून आमचं जीवन सफलच होणार, वाया जाणार नाही. तुझा परिचय नाही ना? नाही. म्हणजे अनोळखी व्यक्ती आहे. तुझ्या ओळखीचे आहेत का? कोण? ओळख करून घ्यायला मला कुठे वेळ आहे? नशा मी माझी ओळख करून देतो, कारण ओळख करून द्यायला मला फार आवडतं. इकडे राहा. सर्वांचे डोळे चांगले असतात यावर विश्वास ठेवायचा नाही. बरोबर आहे. हा. काय हो? काय झालं? तुम्ही मागे राहा. हा? अर्दिमा, मी मागे राहून हिला पुढे काढायची काय करत? आता तुम्ही पुढे यायचं राहिलं ते मागे त्यांना पुढे येऊ दे. तुम्ही जरा आता मागे राहा. ये ना. हा. काय करतील? तुम्हाला भीती वाटते कुणाची? तुमची जागा जाईल म्हणून? माझी? हो. म्हणजे माझ्याबद्दल तुमच्या मनात तसं अजून अजून काही नाही. नाही ना? अजून तसं काही नाही, पण कोणाबद्दल माझ्या मनात संशय कधी येईल हा. हे मी सुद्धा सांगू शकत नाही. बरोबर. कारण माझं मनावरची ताबाच नाही. वाईट तो सवय वाईट. हे मला बरं वाटत नाही. हे माझ्याही लक्षात आलं. हं? हो. आलं ना? हो. पण काय हो? काय? तुम्ही कोण? तुम्ही विचारणारे कोण? काय सांगणार? मी कोण? आणि आम्ही कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार. तुम्ही आमचे कोण? याला कारण आहे. परिचय केल्यामुळे ओळख वाढते. हं? ओळख वाढल्यामुळे हं? आपली कीर्ती वाढते. हं? कीर्ती वाढल्यामुळे जिकडे तिकडे आपला प्रकाश पडतो. काय कमी आहे? बरोबर बरोबर. पाडा पाडा. शब्द तसाच कोण सोडणार नाही मी. प्रकाश पाडा. हा. पण त्या प्रकाशात जळून गेलं नाही म्हणजे झालं. एवढा आपण पाडायचाच नाही. ते जे कोमल प्रकाश ठेवायचा. माझी काळजी करू नका. हो. तुम्ही तुमची काळजी करा. मी काळजी वास्तविक तुम्ही इथे यायला नको होतं. म्हणजे इथं काय चाललं होतं? काय? देवाची भक्ती. तुम्ही देवाची भक्ती करता. तुम्ही तुमच्या कर्तव्यात म्हणलं. मी माझ्या कर्तव्यासाठी या गंगा तीरावरून जात असतो. तुम्ही मला दोघी दिसला. मग नंदाई कुठे? परिचय करून घ्यावा. ओळख झाली. हो. हा? माझं- या 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 या. पाहिलं? तुला वाईट सवय आहे. हो पाहिलं? भेटलेला ओळखीचा असू दे नाहीतर अनोळखी असू दे. आता ते एवढं प्रेमाने सांगून ठेवते एक ना एक दिवस पश्चाताप करून घ्यावा लागेल एवढं लक्षात ठेव. पाहिलं? काय हो? तुम्ही केव्हा अशा पुढे आल्या होता? नाही ना? पण ती येते आहे ना? येऊ दे. आता ती प्रकाशाच्या सानिध्यात आहे तर येऊ दे तिला पुढे. असं तुम्ही तुम्ही म्हणता. काळोखात का वरता तिला? म्हणजे आम्ही तरी कुठेतरी उजेडा देऊ. अट आहे त्यांच्या समोर जा. पण पण काय? तुझ्याही पराक्रम आहेत हो ते ना. दाखवायला मात्र विसरू नकोस. हं? हं. म्हणजे काय आहे त्यामुळे काय होईल? काय? या व्यक्तीची जागा याला चटकन कळेल. माझं म्हणतं मला. रत्न अंतर ठेवा. दुरूनच बोला. रत्न आणि माला दोघी जण तुम्ही. नाही नाही. नाही हो? नाही. माझं नाव रत्नमाला. म्हणजे एकीचं नाव दोन रत्नमाला. अहो माझं नाव मनोरमा. मनोरमा.
सांगते मनाचं समाधान झालं. समज एवढंच मानायचं होतं ना. हा. म्हणजे नाव विचारून नाव ऐकल्यानंतर समाधान. चला मार्ग मोकळा आहे, चला. चला चला कुठे? याला कारण आहे. काय कारण? अहो मी माझ्या हातात थोडीशी जबाबदारी घेतली आहे. मग आमचे ज्येष्ठ बंधू हं. यांना मी भरोशाचा शब्द दिलाय. काय म्हणून? दादा चिंता करू नका, हं. तुमच्यामुळे आमचं अडलंय. काय? म्हणजे आमच्या काही गोष्टी अडल्या गेलाय. तो त्यांचा हा, तो आमचा प्रश्न. आणि तो प्रश्न एक आता अडू देत नाही तर ह्यांचं सगळं अडू द्या. आणि आता मला तो प्रश्न सोडवायचा आहे. सोडवायचा. तो कसा? आमच्या दादा जवळ सुटेल. सुटे म्हणजे काय? हं. सुटणारच, काय सांगता खात्री माझी. आत्मविश्वास हा? घाई करू नको. संकटात पडशील. याला अनुभव म्हणतात. अजून त्या लहान आहे, त्याला अनुभव नाही. हा? असं काय म्हणाले तुम्ही काळजी करू नका, सगळं शिकविणार. हा. हे काय? आता तुमच्याजवळ माझं काय काम आहे? काय 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 काम? आमच्याजवळ काय ओ. काम? एखादी आमच्यामुळे जर अगं, एक तुमच्याजवळ बोला. चांगली गोष्ट जर घडत असेल ना, तर मदत करायला काय हरकत तुमच्या नाही. बायकांचं मला आवडला हा स्वभाव. एखादा पुरुष नाही आला काय सर्व अंगावर येतात. म्हणजे त्याला बोलायला साठी नाही. आम्हा बायकांचं थोडस कोण स्वभाव तसाच आहे. तसाच असतो. पण आमच्या पात्रातल्या तशा नव्हे. हा? म्हणजे तुम्ही कुठले? पात्राळ बोल. अरे 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 म्हणजे हो, तुम्ही म्हणता ते नव्हे, सप्त पातळ, त्या पातळ फळांचे सम्राट. असू दे, तिला अजून माहित नाही. हा. इकडच्या स्त्रिया काय ग बघशील. मग? छे, 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 छे. एकीचे डोळे कुठे तर नाक कुठे. काय सांगते मी सांगतो ना कशा त्यांनी सांगतो. जागा, जागड्या, गाड्या, किट्ट आणि पायात असे आहे. म्हणून आम्ही काय ठरविलं? काय? लग्न करायचं. शास्त्र कुलात जन्माला आलेल्या एका सुंदर तरुणीची दादांचं लग्न करायचं. आणि दादाला मी शब्द दिलाय की दादा तुम्हाला साजेल शोभेल अशी नव तरुणी मी घेऊन येईन. तुम्ही फक्त लग्नाच्या तयारीला तयार व्हा. तुम्ही फक्त लग्नाला. दादा दादा म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी पाहावी का तुम्ही पाहू नका, मी पाहिली आहे. फक्त मला कुठे कुठे आहे? अहो, आपल्या समोर आहे. आणलं की तोंडाला की? कुणाच्या? हे तुला कशावरून ठरविलं? आम्ही ठरवलं, आमचे निर्णय आम्ही कुणावर अवलंबून राहत नाही. ते रीतिरिवाज तुमच्या पातळी असतील त्याप्रमाणे वागा. पण आमची सवय आहे. मृत्यू लोकी हे रीतिरिवाज नाही. आमचे पुणे यावं, पुण्यासाठी मागणी घालावी. आमचे रीतिरिवाज पातळ भोवनाचे जरी असले, हा. जिथं आम्ही पाय लावून उभा राहतो तिथं आमच्या आम्ही रीतिरिवाज समजतो. ओ थांबा हे आम्ही इथं खपून घेणार काय नाही. बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला स्वातंत्र्याचा तर स्वैराज्य नव्हे आणि स्वैराज्याला बांधण्याचं कर्तव्य करायला माझ्या इथं जीवात वाचवत केल्याशिवाय राहणार नाही तुमचं जरी भावासाठी जरी मेलो तरी चालेल, पण सर्वजण म्हणतील मरण म्हणून कोकणण्यासाठी जर सिद्ध होत असाल ना तर यावेळी माझा परमेश्वर तुम्हाला मरण दिल्याशिवाय कदापि स्वस्त बसणार नाही. अगं तुझ्या परमेश्वराचा गुणगान घेऊ नकोस. हा? त्या परमेश्वरानं जर माझी तरकारी ऐकली असेल तर तुझा परमेश्वर जागच्या जागी स्थिर होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा या विश्वाच्या ठिकाणी स्त्री शक्तीला कधी कमकुवत समजू नका. हे बांगड्यांचं वजन मिळणारे हे हात तुमच्या नव्हे शंभर तुम्हाला करणार नाही. अगं माझ्या नरडीचा घोड घेणारे हस्त एवढे बळकट नाही हो. आणि माझ्या नरडीचा घोड घ्यायला मी एवढा कमकुवत दिला नव्हे. अगं तुझ्यापेक्षा मी माझ्या जीवनात अशा स्त्रिया पाहिले त्यांना कधी गमावलो नाही. क्षत्रिय पदाचा जन्म झालाय तर आपल्याशी परंपरा सिद्ध ठेवायला करत असाल तर यावेळी तुमची नीच कृती याच वेळी हाणून पाडण्यासाठी मी स्वतः सज्ज राहील. पण लक्षात ठेव, अगं पराक्रमासाठी कोणत्या कुळात जन्म झाला याला किंमत नाही. कुळापेक्षा त्याच्या अंगात काय शक्ती सामर्थ्य त्याच्या भाऊ मला काय नाव आहे हे दाखवण्याची तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवा
जबरदस्ती, कोणावर? जुलूम, अत्याचार, कुणावर? जबरदस्तीनं या स्कंदावरती घेऊन पातळ होण्यात जाईल. त्याच वेळी काळाला खंडर म्हणून नाव सांगेल. जिच्या जवळ ज्या पापी वासनेला पाहतोयस ते शब्द सत्य होण्या अगोदरच या जगातून तुला कायमच निघून जावं लागेल. जन्माला आधी यायचाय मला पोचवणारा, वाटत असेल आणि आला असेल तरी डगमगणारा मी नव्हे. येणारा प्रत्येक क्षण सांगून येत नसतो. तेव्हा तुला आतापर्यंत जे वाटलं तसं आज वाटून घेऊ नकोस. पण हे लक्षात ठेव, कुण्या स्त्री जवळ कोणत्या भावनेला पाहतोयस? माझ्या मनाला जे योग्य वाटलंय, जे मला पटलंय ते मी करतोय. मी कुणाचा आज्ञा घालत नव्हे. एका स्त्रीसाठी आसक्त झालायस ना, तिची प्राप्ती करण्या अगोदरच हा? माझे प्राण तुला घ्यावे लागतील. एवढी हिंमत, एवढी हिंमत. हो. पण जर माझ्या मार्गात तू आडवी येत असशील, तर काय करणार आहे? तुझ्या भावनाला धरेल. तुला काही फेकून देणार नाही. या गंगेच्या पात्रात पडली. दानवेश्वरा! मेली ती गेली. हे माझी सवय आहे. मी जाणाऱ्याचा विचार करत नाही, येणाऱ्याचा आणि समोरच्याचा विचार करतो. काळ तोंड्या, ती गेली चालेल, तू मेलास. तू मला चालेल. कोण? तू कुठल्या डोळ्यात तुझे? हे कारण आहे. लग्न झालंय माझं. हे पाहुण्यात मी म्हणालो तू चालेल, कारण दादाला माझा अनुभव नाही संसाराचा, आतापर्यंत तेव्हा केला नाही. आणि तुझ्यासाठी संसार केलेली अनुभवी बायको जर दादाला मिळाली, आमच्या दादांचं जीवन सफल. तेव्हा तू चालशील. ती गेली, तू मला होईल. दानवेश्वरा, हा. आता तर अशा विचाराने वाटू लागलं तुझा मृत्यू काळ समीप आलाय. अरे एका स्त्री हव्यासा कुठे एका स्त्रीचं जीवन संपविलंय. हे म्हणून मी ती माझ्या हे सगळं जग सोडून गेली, नाही रडत बसणार. त्या जागी तुझा शेवट करणार आहे. याला कारण आहे. तू जगाचा विचार करते, जगाचा विचार मी करत नाही. ज्यावेळी जग माझा ऐकत नाही, तर मी जगाचा विचार कर. मी माझ्या विरोधात केली, मला बचाव केला, मरून मोकळी झाली. तेव्हा तुला तर जिवंत राहायचं असेल, 4 दिवस जगायचं असेल, माझ्या दादाशी लग्न कर, सुखाचा संसार तू कर. पण रे मला जीवदान देणारा. मी हो, आता सर्वांचा दात नाही, आम्ही आहोत दोघं. दोघे आम्ही 2 बंधू. आता आमच्या शिवाय तुमचा कैवारी कोणी नाही. नसेल तर मानव जात संपवेल. दानवेश्वरा, अरे देवाचं अस्तित्व संपलेलं नाही. ज्या देवतेची मी आम्हीच भक्ती केली त्या देवतेला मी इथून तरी हाक दिली असेल तरी माझ्या रक्षणासाठी आणि तुझ्या खातासाठी इथं प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराणी, ज्याच्याबद्दल इतक्या ठामपणे बोलते, देवाचं अस्तित्व संपलं नाही, पण त्या देवतांचं अस्तित्व आम्ही संपवलंय. आणि या त्रिवणाचे देव आम्ही झालो असतात. आमच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाला वागलं पाहिजे. ज्ञानेश्वरा, तुलाच काय, पण तुझ्या पूर्वजांना सुद्धा अशी दुर्बुद्धी आठवली होती. अरे या विचाराने वागले मिळालं काय शेवटी अपयश. अरे मरून मोकळे झाले. अगं महाराणी, अगं माझ्यात ते पूर्वज, त्यांच्या वंशात मी जन्माला आलो, बरोबर. त्यांचं रक्त माझ्यात चाललंय. त्याच्या पावलावर पाऊल तुम्ही वागणार बरोबरच आहे. आणि कुठंतरी मरून मोकळे होणार. माझी सवय आहे, कसली? मी कसाही मरणारा नव्हे. मी पुढचा पाय घट्ट लावल्याशिवाय मागचा पाय उचलतच नाही, हो? कारण सावधगिरीत चालतो मी. नक्की. आणि समोर येणाऱ्याशी मी सुसज्ज असतो. हा? हे लाडके तुझे 2च पाय आहे, हा. त्यातले 2 तोडले ना मी. हा. तर तुझे काही आता सांगितलंस ना फक्त त्याचं एकही जमणार नाही. फक्त एवढं सांग, माझे 2 पाय लाडके तू तोडणार, कुठून तोडणार ते सांगल्यावर मी कसा कुठून तोडणार नाही. हे शस्त्र घेतलंय ना, हे शस्त्राचा आघात जिथं जिथं करणार तिथं तिथं तुझा प्रत्येक अवयव तोडून
रक्ताची धार आता बोतड झाली. कारण तुझ्या समोर तिनं पण मला हेच दाखवलं. तिच्यानं काही झालं नाही. तू काय साध्य करणार? बघायचंय हा. बघायचंय मी अनुभवात घेतोय. या शस्त्राजवळ पाहून ठरवितो. हा. या शस्त्राला धार नाही. अगं महाराणी, शस्त्र किती चांगलं आहे याच्याशी देणं नाही. हा. शस्त्र चालवणारा किती सफाईदार चालू त्याला जास्त किंमत आहे. हो का? हो तर. मग तुला ही दाखवायची वेळच आली तर मी वेळात घेऊन आलोय. मी पाण्यासाठी खोऱ्यात आहे. पंजाबाशी. कसे कसे तोडशी तुटतील रे तुटतील कधीतरी. माझे अवयव. तुटल्या अगोदर तुटतील. आता मी काय करू? तू महाराणी तुला काय करायचंय? मनोरमे, हे मनोरमे, आता माझ्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणजे मी अनाथ आता होते तू तुला? झाली एकटी. हं. आम्ही आहोत दोन. आता तुला विचारतोय कोण? हो का? आम्ही दोन बंधू. अनेक जणांना असंच वाटलं. हा. समजलं? पण जेव्हा जेव्हा ज्यांना ते वाटलं हा. ना तेव्हा तेव्हा मी अशी ठाणपणे उभी राहिले. होय? होय हो. आता तुला उभीच करणार नाही. म्हणजे उचल लागे घेऊन जा. मोठ्या हातचे आश्चर्य. आणि तुमच्या कुठलाही तरी काय अविचारानं वागणारी व्यक्ती अविचार नव्हे, हे करतोयस ते काय? माझ्या मताने सुविचार. असेल तुझ्या मतानं. पण मला सांग, काय? या माझ्या सुविचाराला रूप देतोय अविचार असं आहेच तरी कोण? ज्या स्त्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलास हा, तिच्या सौभाग्याचा धनी तुझ्या समोर उभा आहे. त्या सौभाग्याचा धनी. पण हे जे काही तू घेतोय हा, हे मला मान्य नाही. तेव्हा तर या स्त्रीचे किरण मार्ग एकला जाऊ शकतो. हे क्षत्रिया, हिचा सौभाग्याचा धनी म्हणून सांगितलं आणि हिचे चरण धरू आणि मला चुकवेल. एक वेळ मोडे पण पुन्हा समोर केव्हा वाकलो नाही आणि चलन कुणाचे ठरले नाही. कारण एक दिवस जगेल तो व्याघ्र होऊन जगेल. शहीद जीवन जगणारा हा कालखंडर नव्हे. हे कालखंडर स्वातंत्र्याचा त्या स्वैराचार नव्हे. आणि तो स्वैराचार माता घोर करून या मृत्यूलोकात करण्याचा तर एक शास्त्रवंत म्हणून मी ते कधी सहन करणार नाही. हे राजकन्या, पाताळगडाचा त्याग करून या मरूच्या मुक्त भूमीवर मी आलोय. तो काल आहे एवढी हिंमत आणि धम्मक असल्यामुळं तुझ्या समोर या मृत्यूलोकात दोन्ही पाय रोवून अत्याचार करतोय. माझ्या अत्याचाराला मानवजात अत्याचार बोलण्यावर घालाय. अत्याचार कदाचित सहन करण्याची कुवत तुमच्या पाताळ भोवनात असेल. माझ्या साम्राज्याला या मृत्यूलोकात नव्हे, परमेश्वराचा आशीर्वाद राहो. पाय रोवून राजा उभा आहे. प्रत्येक हल्ल्याला वाचा फोडल्याशिवाय शांत
वरी तू म्हातारा सोयरा. वरी तू म्हातारा सोयरा. वरी तू म्हातारा सोयरा. वरी तो खेचला नाचनाया. वरी तो खेचला. वरी तो खेचला. वरी तो खेचला नाचनाया. वरी तू म्हातारा सोयरा. वरी तू म्हातारा सोयरा. वरी तू म्हातारा सोयरा. मुळीच चिंता करू नकोस. जर तुला जमलं नाही ते कसं साध्य करावं दादा यवना सुराला परिपूर्ण दादा करावं. दाखवा तुम्ही. किती जण येऊ दे असे बरेच आहेत हो. मी खंबीर उभा आहे. किती जण येऊ दे यांचे गुण अवगुण सगळं मला ज्ञात आहे. एका ए राजा मुलाचे- असू दे. आता पहा आमचे दादा आले. सांप्रत माझ्या बंधूला प्रतिकार केलास. कोण आहेस तू? राजा चंद्रशेखर. या तुझ्या बंधूनं जो अधर्म केलाय त्या अधर्माची पाठराखण तुम्ही करतात. कोण आपण? दत्तकुलात ज्याचा जन्म झाला, पाताळाच्या ठाई ज्याचा वस्तीस्थान, तोच यवनासुर अशी माझ्या देहाला पाताळ गुणाचे सम्राट तुम्ही आहात. वास्तविक मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही त्याप्रमाणे वर्तन ठेवावं अशातला भाग नव्हे. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला निक्षून मी सांगतो. रिकाम्या भांड्यावर झाकून आणि अशा चुकीच्या लोकांची पाठराखण कर तुम्ही फिरू नका. गैरसमज तुमचा. मी चुकीच्या माणसाची पाठराखण करतच नाही. पण याला जे काही केलंय ते माझ्या मताने चुकीचं आहे. एका स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न याच्याकडे घडला आणि एक राजकर्ता म्हणून मी ते केव्हाही सहन करणार नाही. राजा जे कृत्य हा करत होता ती जबाबदारी सांप्रत आम्ही त्याच्यावर दिली आणि तीच जबाबदारी तो परिपूर्ण करत होता. हे कृत्य करायला भाग पडणारा तू आहेस. सांग काय अपराध हिच्याकडे घडला म्हणून हे कृत्य एकच. मला लग्न करायचंय आणि त्या लग्नासाठी एखादी स्त्री या मृतलोकातील स्त्री मला हवी आणि हीच कर्तव्य हा परिपूर्ण करत असता आज मध्यंतरी तू आलेला आहे. लग्न हे दोघांच्या संमतीने असतो. पण तिथं संमती ज्याला कोण पाहून दर्शवत नाही तिथं लग्न होणे नाही. तुझे डोळे फुटून जातील. लक्षात ठेव. सांप्रत आम्ही जाईपर्यंत ते
स्वतःच्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आणि जोपर्यंत ती इच्छा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत माघारी झालेला दानव सम्राट तोपर्यंत मी थांबलोय. पंच प्राण गेला तरी चालतील, पण तुमची इच्छा पूर्ण होणे नाही. अरे तूच काय साऱ्या शास्त्रकुलातील क्षत्रियांची दानाला डोळे लागले तर चालेल. मागचा पुढचा विचार यामा असून कधी करणार नाही. आणि जर तुम्ही विचारच करत असाल तर असा विचार न करणाऱ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाही. अरे देवा तिथं युक्ती करावी लागते. दादा बोलून शब्द वाया घालवण्यापेक्षा सामर्थ्याचा जर जोर लावला असेल तर यश साध्य होईल. हे जीवन जगण्यापेक्षा काय का? मरण पत्करे हे करणे सेवा. ओ दादा थांबा. ओ एक लाखाचा पोशिंदा याच्या हातातील शस्त्र गळून पडलंय. याला जिवंतपणाचा आपण मरण दिलंय. हा राजा आता राहिला नाही. तुझं काय मत आहे? एकच करायचं. एका शस्त्राच्या आघाताने हा मरून जाईल. मारूनच टाका. आपल्याला क्षणाचं सुख मिळेल. या लोकीची यात्रा संपूर्ण हा परलोकी जाईल. यात्रा म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय, वेदना कशा असतात याला कळलं पाहिजे. यासाठी याच्या अंगावर असणारे भरदरी वस्त्राला प्रथम उतरून घे. मग काय बोलतोयस? सारी राजवस्त्र आहे. नाही आता सगळ्यात आली का? अरे कुठे गेला हे बाप? सिद्ध परमेश्वराने आमच्या नशिबी जर अपयश लिहिलं असेल तर ते अपयश नाकारण्याचा अधिकार या मराठमानवाला केव्हाही नाही. या वस्त्रालंकाचा लोक तुम्हाला जाणार. राज्यात दान करता तुम्हाला दान केलं असं समजेल. अशा वयाचा विचार करू नकोस. देऊन टाक. या गेल्या भिकाऱ्याने शासनाला अधिकार नाही. या भिकाऱ्याने वस्त्र हवीत. काय बोलतोयस? हे सारी राजवस्त्र. भिकारी कुठली? तुला वस्त्र हवे देणार आहे. या वेळेचा देह
तुला केव्हाही जाणीव झाली. काय करणार आहे नाही, म्हणूनच तू एक लाखाचा पोशिंदा होतो एक भयंकर भिकारी झालाय. आता अपराधाला ज्या जागेवर तू ठेवतोस त्या काळ्या कुट्ट कारागृहात तुम्हाला दाम्पत्याला मला पण एवढा मोठा अपराध केला. आणि एवढंच नव्हे, नान्न, पाणी. कारण तू माझ्या भावाला नाही म्हणाली. जिथं तुमच्या मालकीचं अन्न पाणीच नाही तिथं तुम्ही आम्हाला तरी काय देणार? गरज नाही त्याची. चला दादा